हा प्रसादाचा शिरा मी तुम्हाला 1 ते दीड तासानंतर दाखवते आहे. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर. इतका छान मऊ लुसलुशीत हा प्रसादाचा शिरा झाला आहे. मी दीड वाटी रवा घेतला आहे. मोठ्या वाटीने मोजला तर तो 1 वाटी भरतो. त्याच वाटीने 1 वाटी तूप घेतलं आहे. आधीच मी ड्रायफ्रूट तुपामध्ये तळून घेतले आहे. पूर्ण तूप मी कढईमध्ये टाकून घेतला आणि त्यामध्ये पूर्णच रवा भाजून घेतला आणि त्यामध्ये 1 केळ मी छान गोल आकारात कापून तुपामध्ये टाकलं आहे. आता ते छान रव्यामध्ये आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे, स्मॅश करून घ्यायचं आहे आणि ते छान खमंग भाजलं गेलं की दूध पाण्याचं मिश्रण आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. 2 वाटी मी दूध घेतलं आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते छान उकळून घेतलं. आता जरी पातळ वाटत असला तरी हा नंतर रवा फुलतो. 1 वाटी आपल्याला साखर घालायची आहे आणि तळलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि तुम्ही याच्यावर तुळशीपत्र वगैरे घालू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा.